नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। येत्या 2 ऑगस्टला रविवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाही तर यांच्यासाठी एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मुलांच्या किंवा मुलींच्या कुंडलीमध्ये मंगल दोष आहे, राहू केतू आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदमच खूप असा प्रभावी ठरणार आहे। मुलांचं किंवा मुलींचं वय होत आले तरी लग्न जुळत नसेल, बोलणी पक्की होत नसेल किंवा पत्रिकेत मंगल दोष विवाह योग प्रबल नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। संकष्टी चतुर्थी हा दिवस श्री गणेशांच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। संकष्टी म्हणजे संकटाचे हरण करणारी। या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने आयुष्यातील मोठे अडथळे, संकटे आणि कामातील विनाकारण येणारे उशीर दूर होतात। चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्यास विवाह, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित मनोकामना लवकर पूर्ण होतात। आणि म्हणून या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत। ज्योतिषशास्त्रात लाल मसूर डाळ ही मंगल ग्रहाचे प्रतीक मानले जाते। पत्रिकेत मंगल दोष असणे, मंगळ कमजोर असणे किंवा राहू केतूमुळे लग्नात वारंवार अडचणी येत असल्यास लाल वस्तू किंवा मसूर डाळीचे दान अत्यंत शुभ मानले जाते। गणपती बाप्पांच्या चरणी मसूर डाळ अर्पण करून दान केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम शांत होतात आणि लग्नाची बोलणी पक्की होण्याचा मार्ग मोकळा होतो। मंडळी, आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर आपल्याला लाल मसूर डाळ 1 मूठ घ्यायची आहे, म्हणजे 1 वाटीभर घेतली तरी देखील चालेल। लाल रंगाचे कापड, 1 सुपारी आणि 1 गुळाचा खडा, 21 जुड्या दुर्वा, 21 लाल गुंजे, 1 लाल फूल आणि 1 जास्वंदीचं फूल, म्हणजे जास्वंदीचं फूल किंवा लाल फूल कोणतंही चालेल, दिवा आणि तुपाची वात। तर आता तुम्हाला प्रश्न पडेल हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे। परंतु आजकाल आपण पाहत असतो की मुलांना इतका वेळ नसतो, ते बाहेर राहत असतील किंवा जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने मुले बाहेर असतात, काही मुले परदेशात असतात, तशा देखील मला कमेंट आलेल्या आहेत। तर मग मुले बाहेर असेल तर मग हा उपाय मुलाच्या आईने करावा, मुलाच्या बहिणीने करावा किंवा मुलाच्या भावाने केला, बहिणीने केला तरी देखील चालेल। मुलांच्या लग्नासाठी हा उपाय खूप असा प्रभावी आहे, तर हा उपाय घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी देखील चालेल। मंडळी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ वगैरे करायची आहे। शक्य असेल तर या दिवशी पिवळे किंवा लाल कपडे परिधान करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, तर तुम्हाला प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे। तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा दुधाने देखील अभिषेक करू शकता। तुम्ही अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांना ज्या वस्तू अतिशय प्रिय आहेत, दुर्वा आहेत, जास्वंदीचं फूल आहे, शमीपत्र आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजे ज्या वस्तू अतिशय प्रिय आहेत तर त्या त्यांना द्यायचं आहे। हळद कुंकू लावायचं आहे। प्रथम आपण आसन घेऊन बसल्यानंतर आपल्या कपाळी देखील पहिल्यांदा आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरच आपण ही पूजा वगैरे करून घ्यायची आहे। दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीपाने ओवाळायचा आहे। बघा, गणपती बाप्पांना जर तुम्ही अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपताय नमः असं बोलायचं आहे किंवा जर अथर्व शीर्षाचं पठण केलं किंवा मोबाईलवरती लावलं तरी देखील चालेल। आणि ज्या तामणामध्ये आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहोत तर ते तामणातलं पाणी देखील तुम्ही ज्या मुलांचं मुलींचं लग्न ठरणार आहे त्यांना देखील तीर्थ म्हणून प्राशन करायला सांगायचं आहे। घरातील सगळ्यांनीच हे तीर्थ म्हणून प्राशन केलं तरी देखील चालेल। नंतर तुम्हाला काय करायचं आहे की जर चौरंग असेल, पाट असेल, त्याच्यावरती लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो असेल तरी देखील चालेल, तो तुम्हाला ठेवायचा आहे। तर तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा आहे तर मागील प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते। संकल्प एकदम साधी सोपी पद्धत आहे। तुम्हाला प्रथम तुमच्या उजव्या हातामध्ये 1 पळी पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता 1 फूल घ्यायचं आहे आणि तुमची जी मनोकामना आहे मुलांच्या लग्नाबाबत ती तुम्हाला बोलायचं आहे। हे प्रथम पूज्य श्री गणेशा, आज या संकष्टी चतुर्थीच्या शुभ दिवशी मी माझ्या मुलाचे तुम्ही नाव घ्यायचं आहे। मुलाचं नाव जे काही असेल ते किंवा मुलीचं नाव जे काही असेल ते तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे
की तिच्या विवाहातील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून हा उपाय करत आहे. तिच्या आयुष्यातील सर्व विवाह बाधा, मंगलदोष आणि उशीर दूर करून त्याला किंवा तिला योग्य आणि गुणवान जीवनसाथी मिळू दे अशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि मग जे पाणी आहे हातावर मध्ये घेतलेलं ते तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे. अशा प्रकारे संकल्प तुम्हाला करायचा आहे. तर संकल्प करता वेळेस काही जण तामणामध्ये पाणी सोडतात, तर ते चुकीचं आहे. तर तुम्ही संकल्प करताना जे पाणी जमिनीवरतीच सोडायचं आहे. नंतर तुम्हाला एक लाल कपडा ठेवायचा आहे. जो लाल कपडा नवीनच हवा आहे, म्हणजे घरात अगोदर असलेला जुना वगैरे घ्यायचा नाही, तर नवीन लाल कापड घ्यायचा आहे. तो तुम्हाला चौरंगावरती पसरवायचा आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला एक मूठ किंवा एक वाटीवर जी मसूर डाळ आहे तर ती देखील आणतावेळेस तुम्हाला व्यवस्थित आणायची. अशी किडलेली वगैरे किंवा अगोदरच घरामध्ये असलेली ती घ्यायची नाही. तर नवीन तुम्हाला मसूर डाळ बाजारातून आणूनच ती व्यवस्थित तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायची आहे. मसूर डाळीवर तुम्हाला एक सुपारी आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. सुपारी देखील अगोदर पूजेमध्ये वापरली घ्यायची नाही, तर नवीन सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. सुपारी ठेवायची आहे, गुळाचा खडा त्याच्यावरती ठेवायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला 21 दुर्वाच्या जुड्या सांगितलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला 21 दुर्वाच्या जुड्या आणणे शक्य नसेल तर मग तुम्ही 21 दुर्वा देखील अर्पण करू शकता, परंतु दुर्वा आणताना त्या ताज्या आणि व्यवस्थित असायला हव्या. त्यानंतर 21 लाल गुंज ते देखील तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे आहेत. जर 21 लाल गुंज नसेल तर मग तुम्हाला जास्वंदीची फुलं ठेवायची आहेत. समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी जर तिथे असेल तर त्यांना त्या मसूर डाळीला जेवढं आपण साहित्य ठेवलेलं आहे त्याला स्पर्श करायला सांगायचं आहे. नंतर तुमची मुलं घरी असतील तर मग मुलांना काय करायचं आहे की ती पोटली आहे तर आपण ज्याच्यामध्ये मसूर डाळ आणि सर्व साहित्य ठेवलेलं आहे, दुर्वा ठेवलेला आहेत, गूळ ठेवलेला आहे, जास्वंदीचं फूल, तर त्याची एक पोटली करायची आहे आणि मुलाच्या उजव्या हातामध्ये द्यायची आहे. आणि मग मुलाला हा मंत्र बोलायला सांगायचा आहे. 108 वेळा हा मंत्र बोलायला सांगायचा आहे. वक्रतुंडाय हुम, ओम वक्रतुंडाय हुम. एकदम साधा सोपा मंत्र आहे. तर हा मंत्र मुलाने 108 वेळाच बोलायचा आहे. जर काही कारणास्तव शक्य नसेल तरच मग 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, परंतु श्रद्धा महत्त्वाची आहे. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जेवढी तुम्ही सेवा कराल त्याचा तुम्हाला लाभ लवकरच मिळेल. जर मुलगा किंवा मुलगी दूर असेल तर त्यांच्या नावाचा तुम्हाला उच्चार करायचा आहे. समजा जर हा उपाय आई करत असेल तर आईने, तिचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिचं नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची धूप दीप लावून आरती करायची आहे. आरतीनंतर बाप्पांच्या चरणी आपले डोके ठेवून विवाहासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. की बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नात जे काही मंगलदोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसाती आहे तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरू दे. 11 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होऊ दे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. मुलं स्वतः करत असेल तर मुलांनी त्यांच्या लग्नासाठी प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे सर्व साहित्य, ही जी पोटली आपण बनवलेली आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे. शक्य असेल तर तुम्ही बुंदीचे लाडू आहेत तर ते देखील थोडेसे घ्यायचे आहेत. दुर्वा घ्यायचे आहेत, जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे शक्य असेल ते घ्यायचं आहे. म्हणजे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे. गणपती बाप्पांना ज्या वस्तू आवडतात त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता, परंतु जर नाही घेणं शक्य झालं तरी देखील पूर्ण श्रद्धा असणे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला ही पोटली घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ज्या आपण वस्तू घेतलेल्या असेल, जर दुर्वा घेतलेला असेल, लाल जास्वंदीचं फूल नेलेलं असेल तर ते अर्पण करायचं आहे. बुंदीच्या लाडूचा तुम्हाला प्रसाद त्याचा भोग दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणापाशी ठेवायची आहे. मग मुलांच्या लग्नासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही अडचणी समस्या हे निर्माण झालेल्या आहेत तर त्या दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. तर बघा, हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावा. मसूर डाळ ही मंगल ग्रहाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे लग्नात येणारा मंगलदोष किंवा राहू केतूची अडथळे या उपायाने शांत होतात. बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही मांसाहार आणि दारू
ड्रग्सचं सेवन करायचं नाही, म्हणजे मद्यपान करायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही. उपाय करणाऱ्या व्यक्तीने लाल कपडे घातले तर अजून चांगले, आणि स्वतः मुलगा किंवा मुलीने स्वतः हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु जर मुले घरी नसेल तरच मग आई वडिलांनी हा उपाय करू शकतात. तर मंडळी, तुमच्याही मुलामुलींच्या कुंडलीमध्ये मंगल असेल तर आवर्जून हा उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या मुलांच्या कुंडलीतील मंगल ग्रह शांत होईल आणि मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गण गणपताय नक्की लिहा. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.